इथं मरण झालंय स्वस्त, जगणं मुश्किल। किती वर्ष सहन करायची निष्क्रियता आणि बेपर्वाई। असुविधांचं बंदर, अव्यवस्थेचं आगार। विकास कामांची कोंडी फुटणार तरी कधी। हा आक्रोश आहे उरणवासियांचा, त्यांच्या दररोजच्या जगण्याचा। उरणवासियांच्या समस्यांवर झी24 तासचा ग्राउंड रिपोर्ट। उरण द्रोणागिरीच्या डोंगर पायथ्याला आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर। पूर्वीचा कुलाबा आणि आजच्या रायगड जिल्ह्यातलं प्राचीन शहर। पण हे शहर आज ओळखलं जातंय ते कंटेनरचं गाव म्हणून, कारण इथं पावलोपावली सामना करावा लागतो तो कंटेनरचा। त्याच्यासोबत असलेला धूर, कांठाळ्या बसवणारा आवाज आणि अपघाताच्या रूपात येणारं मरण। उरणच्या नशिबात विकासाची लाट हवी होती, पण हे शहर मरणाच्या दलदलीत घुसत चाललंय। त्यालाच वाचा फोडणार आहे झी24 तास। JNPT म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, देशातलं सर्वात मोठं बंदर उभारण्यात आलं। बंदर उभारताना सिडकोनं JNPT बाबत भविष्यातली आव्हानं आणि समस्या यांचा कुठलाच विचार केला नसल्याचा फटका सध्या उरणच्या नागरिकांना बसतोय। JNPTच्या स्थापनेच्या वेळी या बंदराची वार्षिक कंटेनर हाताळणी केवळ 1 लाख एवढीच होती। मात्र आता हाच आकडा JNPT आणि त्यावर आधारित इतर 2 खासगी बंदरांच्या माध्यमातून 45 लाखांवर गेलाय। भविष्यात या ठिकाणचा वार्षिक आकडा 1 कोटीच्या घरात जायची शक्यता आहे। JNPT बंदर ते राज्य महामार्ग 54, राष्ट्रीय महामार्ग 4B आणि उरण तालुक्यातल्या पूर्व भागाकडे 15 ते 20 किलोमीटरचा परिसर JNPT बंदर प्रभावित क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। या पट्ट्यात अनेक आस्थापनात अनेक ज्वालाग्रही रसायनं आणि तेलाचे साठे आहेत। त्यामुळे बंदर प्रभावित क्षेत्रात दररोज सुमारे 40,000 ट्रेलर, कंटेनर, टँकर, ट्रक, डंपर अशा जड वाहनांची ये-जा सुरू असते। देशातल्या बहुतेक लहान मोठ्या कारखान्यांचं उत्पादन या बंदरातल्या आयात निर्यातीवर अवलंबून असतं। परंतु बंद प्रभावित 15-20 किलोमीटरच्या क्षेत्रात पुरेशा पायाभूत सुविधांची निर्मिती न झाल्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। ज्याचा मालकीचा टेलर आहे तो पैसे दाबताय का झाला तो निघला सुटला। माझ्याच मुलाचा नाही असं नाही, दुसऱ्यांची पण मुलाचा का तो सुटला जाते तो कोण बिचारा त्याचा जीव जाते, त्यांच्या घरातली माणसांचा हाल होता। दुसरा कोणचा काही होणार आहे का? कोणचा काहीच जात नाही ना। वनिता पाटील या माऊलीच्या लेकराचा रस्ते अपघातानं बळी घेतलाय। प्रणित पाटीलचं वय केवळ 19 वर्षांचं। तसं स्वप्न पाहण्याचं, मजामस्ती करण्याचं त्याचं वय, पण अपघातानं त्याच्यासह कुटुंबियांची सगळी स्वप्न धुळीला मिळाली। प्रणितच्या आठवणीनं आजही त्याच्या आईचे डोळे पाणवतात। घरातनं निघला, येताना घरातनं निघला आणि रस्त्यातनं कालोख होता, भरपूर कालोख होता आणि त्या कालोखातनं निघला तर टँकर आला। तर टँकरला वाचवासाठी त्यांनी ते स्पीड इकडूनशी मारली तर ते डिवाइडला ठोकला आणि त्याचा अपघात झाला। पाटील कुटुंबावर जसा दुःखाचा डोंगर कोसळला तसाच धुतुंग गावातल्या ठाकूर कुटुंबाला धक्का बसला। मेघनाथ ठाकूर यांचा भाऊ श्रीकांत कामावरून परतत असताना कंटेनरनं धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। आम्हाला जे भोगावं लागतंय ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी प्रशासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहण्याची विनंती पाटील आणि ठाकूर कुटुंबानं केली आहे। रोड पाहिजे, जे कमीत इथून उरणला जाण्यापुरता तरी आम्हाला रोड पाहिजे। ज्यात मी पण रोज कामाला जाते, त्या जीवाला आपण म्हणजे ही घरा येईन म्हणून असं आम्हाला वाटत नाही का घरी येईन म्हणून। उरणवासियांचं मरण स्वस्त झालंय की काय असं म्हणायची वेळ आली आहे। कारण बेशिस्त वाहतूक, सर्व्हिस रोडचा अभाव, पारंपरिक रस्ते बंद यामुळे बाईक स्वार, सायकल, कार, रिक्षा चालक याच वर्दळीतून मार्ग काढतात। रस्त्यावरच्या अपघातात तर गेल्या 5 वर्षात
300 पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. रस्ते अपघाताचं मूळ कारण म्हणजे अप्रशिक्षित ड्रायव्हर क्लीनर यांच्या हाती भले मोठे कंटेनर ट्रेलर दिले जातात. कमी पैशात काम करतात म्हणून 90% ड्रायव्हर क्लीनर हे यूपी बिहारचे भरले जातात. त्यापैकी अनेकांचे वाहन परवाने बोगस असल्याचं यापूर्वीच्या अनेक प्रकरणातून उघड झालंय. JNPT मार्गावर धावणाऱ्या बहुतांश कंटेनर ट्रेलर सारख्या अवजड वाहनांना टेल लाईट नसणं, सिग्नल लाईट तुटलेले असणं, हेडलाईट खराब असणं, 90% जास्त गाड्यांवर क्लीनर नसणं असा अनागोंदी कारभार इथं सुरू आहे. या संदर्भात वाहतूक पोलीस, रस्ते वाहतूक विभाग अर्थपूर्णपणे डोळ्यांवर पट्टी बांधून असल्याचं चित्र आहे. सिडको आणि JNPTनं या ठिकाणी तयार केलेल्या वाहनतळांचा दर हा रस्त्यावर गाडी लावल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून फाडल्या जाणाऱ्या दंडाच्या पावतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बहुतांश वाहनधारक सर्रास रस्त्यांवरच वाहनं पार्क करण्यात धन्यता मानतात. वाहतूक पोलीसही दूर दूरपर्यंत नजरेस पडत नाहीत. त्यामुळे नेहमीच इथं लांबच लांब कंटेनरच्या रांगा दिसून येतात. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम याच्यामुळे होतो. काही वेळेस ते आतल्यांचं स्लो होतं, त्यांचं झालं की परत ते गेटवाल्यांचं स्लो होतं, आणि परत काय वेळेस थोडं जाम झालं की रॉंग साईडने गाडी टाकणाऱ्यामुळे बी जाम होतं. 24 तासात तर कंपल्सरी असते. काय नेमका त्रास काय होतो? त्रासही काय, लाईन मध्ये आम्हाला चहा मिळत नाही, पाणी मिळत नाही, ट्रॅफिक फुल असते एकदम, जेवण मिळत नाही, पाणी नाही, काय नाही, मच्छरचा त्रास. वाहतूक कोंडी किती काळ असावी याला काही मर्यादा, पण उरणमध्ये त्याला काही मर्यादा असल्याचं दूर दूरपर्यंत दिसत नाही. कारण 12-12, 24-24 तास वाहनं कोंडीत अडकतात. त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होतात. वाहतूक कोंडी झाली की ज्या ठिकाणी गाडी उभी असेल त्याच ठिकाणी थांबवतात. नैसर्गिक विधी आणि स्नानासाठी तर मोठी कसरत त्यांना करावी लागते. या सगळ्या मानसिक त्रासातून मोकळीक मिळावी यासाठी काही वाहन चालक नशेचा आधार घेतात आणि त्यामुळेच पुन्हा अपघात घडू शकतात अशी भीती स्थानिक व्यक्त करतात. एखादा ड्रायव्हर 12 तास ड्युटी करू शकतो, त्या ड्रायव्हरला सतत सातत्यपूर्ण 48 तास किंवा त्याहूनपेक्षा अधिक जास्त गाडीमध्ये व्यतीत करावे लागतात. आणि अशा वेळेला त्याला या संपूर्ण याच्यातून सावरायचं असेल तर त्याला नशेचा आधार घ्यावा लागतो. बऱ्याचदा आपण जर पाहिलं तर या भागामध्ये ड्रायव्हर्स जे आहेत ते नशेचा वापर करताना दिसत आहेत. खरं तर नागरी वाहतुकीसाठी मुख्य रस्त्यांना समांतर असे सर्व्हिस रोड तयार करणं गरजेचं होतं. मात्र JNPTच्या स्थापनेपासून आज तागायत या मागणीचं पुढं काहीही झालेलं नाही. यावर उपाय म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर तरी केवळ नागरी वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका असणं गरजेचं आहे. परंतु याबाबत देखील प्रशासनाची उदासीनताच दिसून येते. उरणवासियांची आणखी एक समस्या म्हणजे प्रदूषण. परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भरावाची कामं सुरू आहेत. त्यामुळे आसपास डोंगरांचं सतत उत्खनन सुरू आहे. पर्यायानं सगळीकडे धुळीचंच साम्राज्य दिसून येतं. या धुळीमुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या ठिकाणी डोंगरफोड चाललेली आहे, त्याच्या माध्यमातून निघणारी जी धूळ आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही. ना MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं त्याच्यावरती नियंत्रण आहे, ना स्थानिक प्रशासन, मग महसूल खाता असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, त्यांचं कोणाचंही या गोष्टीवरती नियंत्रण राहिलेलं नाही. 10-15 किलोमीटरच्या परिसरात दररोज 30-40 हजार वाहनांची ये जा होणं म्हणजे इथे एक फिरतं शहर वसवण्यासारखंच आहे. आश्चर्य म्हणजे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादा, लेनची शिस्त, गतिरोधक, दुभाजक या संदर्भात माहिती देणारे सूचना फलकही नजरेस पडत नाही. वाहतूक नियमनाबाबत नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येतो. स्पीड ब्रेकरही असताना सुद्धा अनेक अपघात होत आहेत. त्याचं कारण सिस्टम नाही. आपल्या देशामध्ये सिस्टममध्ये नसल्यामुळे या अपघात होत आहेत. ती सिस्टम सुधारायला पाहिजे. बंदराच्या परिसरातून अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. मात्र त्या ठिकाणी अपघातग्रस्तांना उपचार मिळेल असं एकही अद्ययावत हॉस्पिटल नाही. अपघातग्रस्तांना उपचारासाठी पनवेल, नवी मुंबई किंवा थेट मुंबईलाच पाठवावं लागतं. JNPT परिसरात ज्वालाग्रही रसायनं आणि तेलाचे साठे आहेत. उद्या या ठिकाणी एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर उपचार कुठे आणि कसे करणार असा सवाल स्थानिक उपस्थित करतायत. जेव्हा कधी ॲक्सिडेंट झाला आणि त्याला आपण इथल्या JNPTच्या जर हॉस्पिटलमध्ये आपण दाखल केलं तर इथं फक्त एक साधं बँडेड
अशी प्रोसेस केली जाते आणि त्या रुग्णाला इथून वाशी किंवा जे पर्यंत हलवला जातो. म्हणजे इथं जी प्रायमरी जी स्टेज आहे तीही इथं केली जात नाही. अव्यवस्थेचा आगार झालेला उरणचा परिसर व्यवस्थित व्हावा, नागरिकांच्या सगळ्या समस्या सुटाव्यात यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते सतत पाठपुरावा करतायत. मात्र प्रशासकीय व्यवस्थेकडून कुठलंच पाऊल उचललं जात नसल्याचा आरोप सामाजिक संस्था करतात. प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासनं मिळत गेलेली आहेत की आम्ही तुम्हाला 5-6 महिन्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या सुविधा, सर्व्हिस रोड असेल, वाहतूक कोंडीवरचा उपाय असेल, हॉस्पिटल चांगलं देण्यासंदर्भातल्या ज्या काही सुविधा आहेत हे आम्ही तुम्हाला देऊ, परंतु प्रत्येक वेळी आमचा भ्रमनिरास झालेला आहे. भविष्यात या बंदरामध्ये 4थं टर्मिनल सुरू होणार आहे. आधीच्या 3 टर्मिनलपेक्षा याचा व्याप अधिक असणार आहे. हे टर्मिनल ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी वर्षाला 1 कोटी कंटेनरची हाताळणी सुरू होईल. म्हणूनच उरणवासियांनी JNPT आणि कस्टम्स अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी करळ चौक ते PUB पर्यंत स्वतंत्र मार्गिका तयार केली आहे. त्याच धर्तीवर सर्व्हिस रोड तयार होईपर्यंत SH54 वर करळ फाटा ते गव्हाण फाटा आणि NH4B वर नागरी वाहनांसाठी तात्पुरती स्वतंत्र मार्गिका तयार करावी. वाहतूक पोलिसांनी कोंडी दूर करण्यासाठी सज्ज राहावं. मोटर वाहन कायद्यातल्या तरतुदीनुसार प्रत्येक जड वाहनावर क्लीनर नेमावा. अपघात आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग हटवावीत. RTO आणि वाहतूक पोलीस यंत्रणेनं त्यावर सक्त कारवाई करणं. SH54 आणि NH4B वरचे सर्व अनधिकृत कट्स बंद करावेत. दोन्ही महामार्गांवर सूचना फलक लावावेत. स्ट्रीट लाईट, CCTV कॅमेऱ्यांची सोय करावी. अपघातग्रस्तांसाठी ट्रस्ट स्थापन केला जावा असा रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठवलाय. त्याचा पाठपुरावा करावा. उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक पुन्हा सुरू व्हावी. JNPT रुग्णालय अद्ययावत करावं आणि करळ ROB जवळचं रेल्वे फाटक नागरी वाहनांसाठी खुलं करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. उरणला मुंबईशी जोडणारी आणखी एक सेवा म्हणजे जलवाहतूक. मोरा बंदरातनं मुंबईच्या भाऊच्या धक्क्याला उतरणाऱ्या लॉन्च प्रवाशांच्या समस्या आणखी वेगळ्या आहेत. जुनाट लॉन्चेस, त्यांचं बिघडलेलं वेळापत्रक आणि वारंवार होणारे बिघाड यामुळं प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याच्या घटना, मोडकळीला आलेलं मोरा बंदर अशा समस्यांचा सामना उरणकरांना करावा लागतो. या संदर्भात JNPTची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. JNPT, सिडको आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया मिळून JNPT परिसरातील विविध कामांना लवकरच सुरुवात करत असल्याची प्रतिक्रिया JNPTचे चेअरमन अनिल डिग्गीकर यांनी दिली आहे. रस्ता रुंदीकरण, फ्लायओव्हर, हलक्या वाहनांसाठी सर्व्हिस रोड, अपघात रोखणे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून 2 वर्षात परिस्थिती बदललेली पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. विकासाच्या किनारपट्टीवर असलेल्या उरण गावाला मरण लाटांचे तडे सातत्यानं बसत आहेत. JNPTमुळे हाताला रोजगार आला खरा, पण ही समृद्धी गावातील जीव घेत सुटली आहे. 5 वर्षात अनेक बळी गेले. चांगले आणि मोठे रस्ते, अपघात होऊच नये म्हणून घ्यावी लागणारी काळजी, अपघातग्रस्तांवर लवकर उपचार व्हावेत म्हणून चांगले दवाखाने एवढीच तर मागणी आहे. पण या साध्या मागण्याच गेली अनेक वर्ष धूळ खात आहेत. नवनवीन टप्पे गाठणाऱ्या बंदरासाठी खुद्द पंतप्रधान येऊन गेले. केंद्रीय मंत्र्यांची कायमच इथं ये जा असते. मुख्यमंत्र्यांचंही इकडं जातीनं लक्ष असतं. मग या साऱ्या मंडळींना उरणकरांच्या मरणकळा ऐकू येत नाहीत का? अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाही का? की कंटेनरच्या आवाजांमुळे सरकारचेही कान बधीर झाले? ऐकून न ऐकल्यासारखं करणाऱ्या साऱ्यांच्याच संवेदना बोथट झाल्यात की काय अशी शंका येऊ लागली आहे. इथं घेणार आहोत एक ब्रेक नंतर पाहणार आहोत नेमकं उरण आहे तरी कसं.